नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। शहरात राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिन उत्साहात साजरा झाला। फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शहरातून भव्य अशी रॅली काढली। या रॅलीमध्ये फार्मसिस्टच्या कार्याची व शिक्षणाची जनजागृती करण्यात आली। यामध्ये 2000 पेक्षा अधिक फार्मसी कॉलेजमधील युवक युवतींनी सहभाग नोंदवला। या रॅलीचं उद्घाटन लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांच्या हस्ते सर्व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापकांच्या उपस्थितीमध्ये झालं। अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी डॉक्टर बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन कॉलेज ऑफ फार्मसी, शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, काकासाहेब मस्के कॉलेज, विश्वभारती कॉलेज, ओमसाई प्रतिष्ठान कॉलेज ऑफ फार्मसी, SSPN पाऊल बुद्धे कॉलेज ऑफ फार्मसी, सत्ता कॉलेज ऑफ फार्मसी, धर्माई साई सैनिक प्रतिष्ठान ऑफ फार्मसी, पाऊल बुद्धे फार्मसी ऑफ कॉलेज अशा एकूण 10 कॉलेजेसनी सहभाग नोंदवला। शहरातील प्रमुख मार्गावरनं या रॅलीचं मार्गक्रम झालं। जनजागृतीपर घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज मॉल 18, अहमदनगर। मी अनुराधा चव्हाण, डॉक्टर NJ पाऊल बुद्धे कॉलेज ऑफ फार्मसी प्रिन्सिपल। आज नॅशनल फार्मसी एज्युकेशनल डे चे औचित्य साधून आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य आणि विद्यार्थी यांनी एकत्र येऊन हा अतिशय भव्य दिव्य रॅलीचा उपक्रम आयोजन केला। त्याबद्दल या कार्यक्रमाचे जे सूत्रधार आहे डॉक्टर बाफना सर, अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी यांचे सर्व कॉलेजच्या वतीने मी आभार मानते। आणि या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्जेराव निमसे, लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आणि विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद देत वाडिया पार्क येथे या या रॅलीची सांगता झाली। आणि दरवर्षी इथून पुढे अशा प्रकारची रॅली आम्ही सर्व प्राचार्य, सर्व फार्मसी महाविद्यालय एकत्र येऊन नॅशनल फार्मसी एज्युकेशनल डे असाच साजरा करू अशी मी सर्वांच्या वतीने ग्वाही देते। आणि या कार्यक्रमाचे सूत्रधार आणि मेंटर डॉक्टर सावंत सर आणि माझे सर्व फार्मसी महाविद्यालयातील प्राचार्य यांचे मी पुनश्च आभार मानते। धन्यवाद। आज आपण नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे या निमित्त अहमदनगर जिल्ह्यातील आणि अहमदनगर तालुक्यातील सर्व फार्मसी महाविद्यालयांनी या रॅलीमध्ये सहभागी घेतलं होतं। आपण सर्वांनी बघितलं असेल का कोविड काळामध्ये फार्मसी विद्यार्थी किंवा फार्मसीमध्ये काम करणारे हे एक कोविड योद्धा म्हणून यांनी सर्वांनी काम केलेलं होतं। आणि आज फार्मसीविषयी जनजागृती होण्याकरिता अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांनी एकत्रित येऊन ह्या फार्मसी रॅलीचं नियोजन केलं गेलं। आणि या निमित्ताने अहमदनगर फार्मसीमधील सर्व प्राचार्यांनी IPA एक संघटना स्थापन केली आहे, जेणेकरून फार्मसीमध्ये काम करणाऱ्या विविध मान्यवरांचे त्याद्वारे सत्कार केले जातील। त्याला फार्मसी एज्युकेशनला प्रमोशन करण्याचं हे महत्त्वाचं योगदान राहील। आणि फार्मसी हे भारतामध्ये जर आपण बघितलं तर एक नोबेल एज्युकेशन आहे आणि हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मेन उद्देश ह्या रॅली अंतर्गत होता। आज आपण या ठिकाणी अहमदनगर शहरामधून आज फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे हा दरवर्षी 6 मार्चला आमचे फादर ऑफ फार्मसी म्हणून जे ओळखले जातात ते ML श्रॉफ सर, ज्यांनी फार्मसीचा पाया या इंडियामध्ये पूर्ण रोवला गेला होता, यांच्या जन्मजयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो। आणि त्या दिनाचं औचित्य साधून फार्मा अन्वेषण 2024 ही थीम संपूर्ण भारतामध्ये आज फार्मसी एज्युकेशनमध्ये साजरी केली जात आहे। तर त्याचंच औचित्य साधून आज आम्ही अहमदनगर शहर तसेच जिल्हा आणि यातून सगळे जवळजवळ 15 ते 20 कॉलेजेस एकत्र येऊन आज 2000 विद्यार्थी संख्या यांनी पूर्ण नगर शहरातून शिल्पा गार्डनमधून सुरुवात करून तर पुन्हा बस स्टँड वेगवेगळी पथनाट्ये साजरी करण्यात आली त्या ठिकाणी। त्यानंतर बंगाल चौकी मार्गे कापड बाजार, दवा बाजार, त्यानंतर टिळक रोड या मार्गे वाडिया पार्कवरून पुन्हा त्या रॅलीचा आज समारोप या ठिकाणी शिल्पा गार्डनला होत आहे। जवळजवळ 2000 विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले। वेगवेगळी पथनाट्ये त्यांनी साजरी केली, वेगवेगळी पोस्टर प्रेझेंटेशन, स्लोगन्स, फार्मसीची जनजागृती करण्यासाठी या सगळ्यांनी एफर्ट्स घेतली। यासाठी नगर शहर आणि परिसरातील सर्व प्राचार्यांनी अतिशय उत्साहाने या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला। म्हणून मी त्या सर्व प्राचार्यांचे अभिनंदन करतो, सर्व शिक्षकांचे आणि या सर्व 2000 विद्यार्थ्यांचे सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो। थँक्यू।
माझं नाव नाझिया फारुख पठाण. मी आर्यन कॉलेज फार्मसी केडगाव येथील विद्यार्थी आहे. आज नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे निमित्त महादेशराव MS श्रॉफ यांच्या फादर ऑफ फार्मसी निमित्त डे सेलिब्रेट केला. त्या ठिकाणी सर्व कॉलेजचे प्रिन्सिपलनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ह्यामध्ये विविध प्रकारे विविध ठिकाणी जाऊन रॅली घेतली आहे व सगळे प्रिन्सिपलनी हे आयोजन केले आहे. त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सूरज भोसले. मी ओम साई प्रतिष्ठान कॉलेज ऑफ फार्मसी पिंपळनेर येथून आलेलो आहे. आज आम्ही अहमदनगरमध्ये कॉलेजच्या वतीने ते रॅलीमध्ये सहभाग घेतला. एक फार्मसिस्ट कशा पद्धतीने वर्क करतो, आज प्रत्येक क्षेत्रात ड्रग मॅन्युफॅक्चरिंगपासून ड्रग सेलपर्यंत प्रत्येक क्षेत्रात हा फार्मसिस्ट हा प्रथम अग्रगण्य भूमिका निभावतो. त्यासाठी आज प्रत्येक नागरिकाला फार्मसिस्टचं महत्त्व आणि फार्मसिस्टचा योग्य दर्जा निभावून देण्यासाठी आपण कॉलेजच्या वतीने आम्ही आज इथे एज्युकेशन डे निमित्त सहभाग नोंदवला. त्या सहभागात आम्ही सर्व विद्यार्थी एकदम खुश आहेत. मी वैष्णवी गोरक्षनाथ नरवडे. आय एम फ्रॉम साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी. आम्ही फार्मसीची रॅली काढत आहोत. तर फार्मसीमध्ये आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे वगैरे आपण सर्वजण सांगत असतो. फार्मसी ही 1947 पासून स्टार्ट झाली. ML स्ट्रीफ यांचा आज वाढदिवस म्हणून आपण 6 मार्च हा नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे हा साजरा करतो. थँक्यू. माय सेल्फ शंभूराज नारायण राऊत. आय एम फ्रॉम आर्यन कॉलेज ऑफ फार्मसी केडगाव अहमदनगर. Pharmacy education is very important. There are so many branches of pharmacy and there are so many fields in which the pharmacy is very important, like community pharmacy, hospital pharmacy, clinical pharmacy, hospital pharmacy. Pharmacy have so many job opportunities for both girls and boys. Means girls are having the very secure job in the education or academic field, and boys also have the career in the industry, academic or the research center. Community pharmacy is a need of India because the ratio of persons to doctor is very low in the India. So the village which are means the modern facilities are not available in these towns. The pharmacists are visit these places and give the information about the diseases. The diseases like diabetes mellitus, high blood pressure, heart attack, thyroid. These diseases are very commonly found in the most of peoples above the 40 to 45 age. If pharmacists guide these peoples with the proper diet, medications and exercise, then our India become financially and physically fit. The anemia is found in the most of ladies and the girls, but proper knowledge about this anemia is provided by the pharmacist, and it is need of our India. If pharmacists give the proper rally, the main motive of the rally is the pharmacy education and the career of pharmacy or role of pharmacist in our healthcare system. थँक्यू. नमस्कार, माझं नाव रोहन जगताप. मी आर्यन कॉलेज ऑफ फार्मसी अहमदनगर इथून आलो आणि आज हा 6 मार्चसाठी नॅशनल फार्मसी डेचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमासाठी भरपूर सारे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि आजचा कार्यक्रम अतिशय आनंदाने आणि उत्साहाने मुलं पार पाडत आहे. आणि फार्मसी करून आपण खूप काही मेडिकल क्षेत्रात पुढे जाऊ शकतो, जसं की कोलॉजिस्ट, वेगवेगळे मास्टर ऑफ डिग्री मिळवू शकतो. या फार्मसीमध्ये आपण M.Pharm करून पुढे PhD सुद्धा करू शकतो. आणि फार्मसी मेडिकल फील्ड अशी आहे की तिला कुठलंही कसलंही बंधन नाही. फार्मसीमध्ये खूप सारे मुलं आहेत आणि आजकाल फार्मसिस्टची खूप काही गरज आहेत आणि फार्मसिस्ट हा एक डॉक्टरच्या रिलेटेड असतो, जसं की फार्मसिस्ट बट नॉट डॉक्टर बट डॉक्टर इन कम्प्लीट विथ फार्मसिस्ट. शहरातल्या गर्दीला वैतागले आहात? निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचंय आणि तेही अगदी कमी अंतरावरती. चला तर मग शहरापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू श्यामला एक वेळ अवश्य भेट द्या. हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट, बर्थडे पार्टी, किटी पार्टी, भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. आमचा पत्ता नगर सोलापूर रोड, वाळवंज. शहरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम. एक वेळ अवश्य भेट द्या.